नेते तुझं मागू मागायचं झालं तर तुकोवर आहे पांडुरंगाकडेच मागतात. काय अंतकरणातलं हितगुज सांगावं वाटलं तर तुकोवर आहे बोलतात देवाच्या बरोबरच. तुकोवर आहे आपल्याला हितगुज काय आपलं अंतकरण मोकळं करायचं असेल तर देवाशिवाय दुसऱ्याजवळ बोलत नाही. पाहुणे श्रीमुख देना लिंगन जीवे लिंबलोन उतरेन पुसता सांगेन हितगुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. काही बोलावं वाटलं तर देवालाच बोलतात. आणि मस्तक टेकवायचं झालं तर तुकोबार आहे कुणाच्याही चरणावर आपलं पवित्र मस्तक न टेकवता लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. असं तुकोबारायांचं जीवन एकनिष्ठ असल्यामुळे तुकोबाराय पांडुरंगाच्या वारीला गेलेले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाने सांगितलं महाराज मी तुमच्या सेवेने भजनाने प्रसन्न झालोय. आज मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. तुम्हाला जे लागतं ते आज तुम्ही माझ्याकडून काय करा मागून घ्या. कारण देणारा पांडुरंग परमात्मा आहे महाराज. लक्ष्मीचा पती आहे तो स्वतंत्र आहे उदार आहे आणि ऐश्वर्य संपन्न आहे. मला वाटतं जगामध्ये पांडुरंगासारखा दान देणारा दानशूर दुसरा कोणताच नाही. तोची एक दानशूर ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. तोची या शब्दाने सगळ्या दानशूराला तुकोबारांनी काय केलंय बाजूला काढून टाकलं महाराज. बाजूला काढून सांगितलं तुकोबाराय सांगतात जगामध्ये पांडुरंग परमात्माची एक दानशूर आहे महाराज. दात्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजेत. ऐश्वर्य असलं पाहिजे, अवदारी असलं पाहिजे आणि स्वातंत्र्य असलं पाहिजे. आपल्याकडे तिन्हीपैकी काहीतरी कमी असतं. काही लोकांना दान द्यावं वाटतं पण हा खिशात हात घातला की आरपार खाली जातो. काहींकडे ऐश्वर्य असतं पण दान देण्याची काय नसते वृत्तीच नसते. जेवत असताना दारावर कुत्रा आला तर त्याला तुकडा टाकायची काय होत नाही इच्छा होत नाही. एक वर्ग असा आहे ऐश्वर्य आहे दातृत्व नाही. एक वर्ग असा आहे द्यावं वाटतं पण देण्याकरता नाही. काही लोकांकडे ऐश्वर्य असतं औदार्य असतं पण देण्याचं स्वातंत्र्य नसतं. एक आहे एक नाही. आपल्याकडे काहीतरी एक असतं नाही काहीतरी नसतं. पण पांडुरंग परमात्मा त्याच्याकडे ऐश्वर्यही आहे. तो लक्ष्मीचा काय आहे मालक आहे. हो काय लक्ष्मी ऐशी जयाची दासी. भगवान परमात्मा लक्ष्मीचा मालक आहे ऐश्वर्य आहे. तो उदार आहे महाराज उदार आहे आणि देण्याचं स्वातंत्र्यही त्याला आहे. तो उदार आहे महाराज उदार आहे पांडुरंग परमात्मा. 5 वर्षाच्या त्या ध्रुव बाळाने 4 महिन्यामध्ये देवाला समोर उभं केलं.
भगवान परमात्मा साकार झाले आणि सांगितलं, बाळा मी तुझ्यावर प्रसन्न नाही, बोल तुला काय हवंय. आणि मग 5 वर्षाचं लेकरू होतं, त्याने सांगितलं मला आहे ना बसण्याकरता मांडी पाहिजे बापाची. मागणारा ध्रुव बाळ अज्ञानी होता, पण देणारा पांडुरंग परमात्मा शहाणा होता. त्याने विचार केला त्याला मांडी दिली तर ह्याचं म्हातारं कधी ना कधी गचकणार आहे, कधी ना कधी एक दिवस मरणार आहे आणि ती मांडी नष्ट होणार आहे. भगवंताने ध्रुव बाळाने मांडी मागितली आणि देवाने त्याला आढळ पद देऊन टाकलं. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव आणि क्षीराचा सागर उपमन्याने वाटीभर दूध मागितलं, त्याला दुधाचा काय देऊन टाकला, समुद्र देऊन टाकला. सुदाम देवाने मुठभर पोहे दिले, भगवंताने त्यांची सगळी नगरीच काय करून टाकली, सोन्याची करून टाकली. असा पांडुरंग परमात्मा उदार आहे. तुकोबरायांना पांडुरंग परमात्मा बोलतात, महाराज तुमच्या भजनाने मी प्रसन्न झालोय. कारण तुकोबरायांनी भजन केलं ते देवा करतात, तुकोबरायांनी कीर्तन केलं तेही देवा करता. त्यामुळे पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. महाराज मी तुमच्या भजनाने प्रसन्न झालोय. भजन करणाऱ्यावर सगळ्याच भजन करणाऱ्यावर पांडुरंग काय व्हावा, प्रसन्न व्हावा. पण आपणही भजन पूजन करत असताना, अन्नदान करत असताना पांडुरंगाची सेवा म्हणून करावी. तुकोबरायांनी तसं केलं, प्रसन्न झाले. महाराज मी तुम्हाला मोकळ्या हाताने जाऊ देणार नाही, मी तुम्हाला आज काहीतरी देणार. महाराज म्हणले, तुका म्हणे तुझी नलगी दसुडी परी आहे आवडी दर्शनाची. देवा मला दुसरं काही लागतच नाही, कारण तू जर सोडला तर बाकी फलकट तो संसार. येरती माईके दुःखाची जनिती, का नाही आधी अंती अवसान. येर काय अजून समचरण दृष्टी तिथे माझे अनेक न लगे माईक पदार्थ. देवा तू जर सोडला तर बाकी सगळं माईक आहे, मला नकोच आहे. तुझी गाडी नको, तुझी घोडी नको, तुझं मृत्यू लोकातलं पद मला नको, पदार्थ नको, बंगला नको, शेती नको, मला दुसरं काहीच नको. हे मृत्यू लोकातलं तर नकोच, पण स्वर्गातलं इंद्राचं पदही मला नको, सत्य लोकातलं ब्रह्मदेवाचं पदही मला नको, किंबहुना नको वैकुंठीचा वास आहे दया सांगतात, बाकीच सोड देवा, तुझं वैकुंठ हे आम्हाला नको आहे. तुझ्यापाशी
असून असून काय हे मोक्ष देतो आम्हाला, पण आम्हाला मोक्षही लागत नाही, मोक्ष आम्हा घरी. त्यामुळे मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मला लागत नाही. त्यामुळे देवा मला नकोय. पांडुरंगाने सांगितलं तुम्हाला लागत नाही, पण मला तुम्हाला काहीतरी आज द्यायचं. हे असं आपण यादी करून गेलो तर आपल्याकडे डोळे उघडून बघत सुद्धा नाही. आपण मागायला जातो तर आपल्याला देत नाही. नको म्हणतात त्यांच्या माग लागल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला देणार, तुम्हाला घ्यावं लागेल. 8:45च्या आत घ्यावं लागेल. हा, 8:45च्या आत तुम्हाला काय करावं लागेल, घ्यावं लागेल. बरं म्हणले बाबा, ठीक आहे, तुम्ही देणार आहे देवा आम्हाला. हो, तुकोबरायने सांगितलं मी घेतो, पण तू देशील ते नाही, मला जे हवंय ते तुला द्यावं लागेल. आणि मग पांडुरंगाने सांगितलं तुमची आठ मला मान्य आहे. तेव्हा महाराज लवकर तुम्हाला काय हवंय ते आम्हाला सांगा, आणि मग आपल्याला अपेक्षित असलेली मागणी तुकोबराय अभंगाच्या प्रथम तुम्हाला जे हवं आहे ते मागा, मी तुम्हाला द्यायला तयार. आणि मग तुकोबराय मागणारे शहाणे होते महाराज. देवाकडे जना कुणाला मागावं वाटतं त्याने तुकोबरायांचा हात धरून देवाकडे जात जा. तुकोबरायासारखे शहाणे मागणारे दुसरे कोणीच नाहीत महाराज. काय तुकोबरायाने मागितले, तुकोबराय सांगतात देवा तुम्हाला द्यायचंय. तुम्हाला म्हणले हो द्यायचंय. मग देव वशे चित्ते त्याचे घडावी संगती. देवा ज्यांच्या चित्तात तुमचं वास्तव्य आहे अशा संतांची मला काय द्या, संगती द्या. वसती म्हणजे राहणे. ज्यांच्या चित्तात तुम्ही राहतात त्यांची संगती आम्हाला द्या. अखंड जया तुझी प्रीती मज देत याची संगती. हे मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा पडून राहीन तय ठाई उगाची संतांची ये बाई. न मागे न करी
काही तुझी अनगा विठोबा. तेव्हा ज्यांच्या चित्तात तुझं वास्तव्य आहे अशा महापुरुषांची संतांची संगती आम्हाला द्या. तुकोबाराय सांगतात ज्यांच्या चित्तात तू राहतो त्यांची संगती आम्हाला घडली पाहिजे. त्याची घडावी संगती. पण भक्ताचं चित्त आणि देव यांचा जर विचार केला तर भक्ताचं चित्त लहानात लहान आहे आणि देव महानात महान आहे. महाराज तात्या 8:30 वाजल्या की मला खून व्हायचं बरं का. मी लगे आवरून घेतो, नाहीतर मी आपला बसन कोवर बी सांगत 7 ते 9. हो बरोबर आहे. बरोबर 8:45ला समारोप. 9 वाजत बरं 9ला चालतंय. तुकोबाराय सांगतात ज्यांच्या चित्तात तो राहतो अशांची आम्हाला संगती घडली पाहिजे. पण भक्ताच्या चित्ताचा देवाचा जर विचार केला तर भक्ताचं चित्त लहानात लहान आहे बरं का. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे 4 धर्म आहेत, 4 वृत्ती आहेत. मन बुद्धीला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. अंतःकरणातला एक भाग चित्त खूपच लहान आहे महाराज. आपल्याला दिसतच नाही. डॉक्टरच्या बापाला दिसत नाही, डॉक्टरांना दिसत नाही. अति लहानात लहान आहे, सूक्ष्मात सूक्ष्म असलेलं चित्त आहे. आणि ज्याला साठवायचं तो देव एवढा मोठा आहे. अनंत ब्रह्मांड उदरी भक्ताचं चित्त लहानात लहान आहे आणि भगवान परमात्मा महानात महान आहे. किती मोठा आहे तुकोबाराय सांगतात. अनंत ब्रह्मांडे उदरी ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड साठवलेले. अनंत म्हणजे ज्यांचा अंत नाही एवढे ब्रह्मांड त्याच्या पोटामध्ये आहेत. ब्रह्मांड कशाला म्हणतात अगोदर सांगतो तुम्हाला. ब्रह्मांड 14 भुवनाचं जे एक असतं त्याला ब्रह्मांड म्हणतात. आपण मृत्यू लोकामध्ये राहतोय. इथून खाली 7 लोक आहेत. आतल वितल तलातल महातल रसातल पाताळ. इथून खाली 7 लोक आहेत आणि इथून वरी 7 लोक आहेत. स्वर्लोक महरलोक जनलोक तपलोक सत्यलोक. वर 7 लोक आहेत. 7 दोन्ही 14 भुवन. आणि या 14 भुवनाला ब्रह्मांड म्हणतात महाराज. 14 भुवनाचं एक काय असतं ब्रह्मांड असतं. आपल्याला मृत्यू लोकामध्ये हे जग किती मोठं आहे माहित आहे का हो? जाऊ द्या 14 ब्रह्मांडाचं. आपण ज्या लोकात राहतो हा मृत्यू लोक, हे जग किती मोठं आहे आपल्याला कळत नाही. याच्यामध्ये नवल नाही. टर करणाऱ्या विज्ञानालाही अजून काय लागलेला नाही, मेळ लागलेला नाही, अंत लागलेला नाही. तर अशी ही अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे तो केवढा मोठा असेल महाराज.
परमात्मा एवढा मोठा आहे, त्रैलोक्याला व्यापून भगवान परमात्मा आणखीन 10 अंगुल परिमाणाचा शिल्लक आहे. सहस्त्र शीर्षा पुरुषाः सहस्त्र अक्षः सहस्त्रपाद सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम. शास्त्र सांगतं त्रैलोक्याला व्यापून भगवान परमात्मा अजून 10 अंगुल परिमाणाचा शिल्लक आहे. एवढा तो मोठा आहे महाराज. मग एवढा मोठा देव भक्ताचं लहान असलेल्या चित्तामध्ये कसा सामावतो? तुकोबाराय सांगतात देव वशे चित्ते त्याची घडावी संगती. जेवढी मोठी वस्तू साठवायची तेवढा निवारा काय करावा लागतो? मोठा बनवावा लागतो. आता इथं भक्ताचं चित्त खूप लहान आहे आणि ज्याला साठवायचंय तो परमात्मा महानात महान आहे. एवढा मोठा परमात्मा लहानशा भक्ताच्या चित्तामध्ये कसा सामावला जातो? तुकोबाराय त्याचं उत्तर देत आहे. परमात्मा महानात महान आहे. आमच्या भक्ताचं चित्त लहानात लहान आहे, पण भक्ती प्रेमाच्या सामर्थ्याने भक्त महात्मे महानात महान असलेला देव भक्ती प्रेमाला वश होऊन लहानात लहान होतो आणि भक्ताच्या चित्तामध्ये वास्तव्य करतो. परमात्मा महानात महान आहे, पण भक्तीच्या सामर्थ्याने संत महात्मे त्याला लहान बनवतात आणि भगवान परमात्मा लहान झाल्यानंतर त्याला अंतःकरणामध्ये साठवतात. भक्ती प्रेमामुळे परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता भक्त म्हणतील तसा होतो. होय भक्ती केला तैसा प्रभू भावी तेने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तिच्या. भक्तीच्या सामर्थ्याने तो आकळला जातो. भाव बळी आकळी. महानात महान असलेला परमात्मा भक्ती प्रेमाने आकळला जातो आणि होय भक्ती केला. भक्ताने जसं म्हणावं तसा तो लहान होतो आणि भक्ताची अपेक्षा पूर्ण करतो किंवा भक्ताची अपेक्षा पूर्ण करण्याकरता भक्त महात्मे म्हणतील तसा तो होतो. तसा होतो महाराज तो. भक्ती प्रेमापुढे देवाचं बळ चालत नाही. तुकोबाराय सांगतात पदरी घाली पिळा बाळ निर्भळ साठी काय. बाप निर्भळ साठी बाळा. एका कलेक्टरच्या मंडळीने कलेक्टर साहेबांना सांगितलं तुम्ही सगळ्या जगाचा निकाल देता पण 2 तास पोरग सांभाळून दाखवायचं 11 रुपये रोख देते तुम्हाला.
तुम्ही 2 तास फक्त काय सांभाळायचं, पोरगं सांभाळायचं. कलेक्टरने सांगितलं जिल्हा सांभाळतो, माझं पोरग मला सांभाळता यायचं नाही का? लागली सांगायला मला. तिने सांगितलं तेच म्हणते मी, तुम्ही जिल्हा सांभाळता मलाही मान्य आहे, पण फक्त माझ्या पश्चात 2 दिवस पिंट्या सांभाळायचा. फक्त 2 तास काय सांभाळायचा, पिंटू सांभाळायचा, पिंटू. आणि मग कलेक्टर साहेब काही समारंभासाठी निघून गेल्या आणि त्या बाळाला घरी ठेवलं. घरी ठेवल्यानंतर लागला ना पिंटू रडायला लागलं. आणि मग त्याच्या बापाने, कलेक्टर साहेबाने त्याला बिस्किट दिलं तरी राहीना, कुरकुऱ्याचा पुडा दिला तरी राहीना, मकाचा बांबू दिला तरी राहीना. आणि मग कलेक्टर साहेबांनी त्या बापाने विचारलं पाहिजे काय? त्याला सांगितलं मला घोडं पाहिजे. मला काय पाहिजे? घोडं पाहिजे. लगेच ते प्लास्टिकचं घोडं समोर आणलं, घातली लाट त्याला. हे असलं नाही पाहिजे ना फायबरचं. मग लाकडाचं घोडं पुढं आणलं. हा, मग कसलं घोडं? ती म्हणले आता तुम्ही घोडं व्हा. तुम्ही काय व्हा? घोडं व्हा. मला तुमच्या पाठीवर बसायचं. कलेक्टरनं मनातल्या मनात चिंतन केलं, जिल्हा सांभाळणं सोपं आहे, कार्ट सांभाळणं अवघड आहे. बायको म्हणते तीच खरंय. खरं लेकराचे सेवा, लेकराचे अपराध आईनेच पोटात घालावेत महाराज. आईशी कळवळ्याचे जाती, कलेला भावी न प्रीती, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. संतांनी पहिला सन्मान उगा आईला दिलेला नाही महाराज. वेदाने पहिला सन्मान आईला दिलाय, मातृदेव भव, आणि नंतर पितृदेव भव आहे महाराज. कलेक्टर साहेबांनी विचार केला, पंचायत झाली महाराज. आता मुलगा आता काय लेकराचा हट्ट काय करावा लागतो, पूर्णच करावं लागतं. हे तुम्हाला माहित आहे, आम्हाला नाही माहिती. आणि आपला तुकोरांचा गाता वाचून बोलतोय, हट्ट पूर्ण करावा लागतो. आणि मग कलेक्टरने विचार केला तर अवघडच आहे. त्यानं सगळा दरवाजा लावला, खिडक्या लावून घेतल्या. कोणी बघितलं तर आबरूचं खोबरच की. कलेक्टर वाकल्याला जर बघितला तर लोक काय म्हणतील. त्यानं सगळ्या खिडक्या बंद केल्या, पडदे लावले, लाईट बंद केली. आणि मग जिल्हा सांभाळणारा कलेक्टर काय झाला, वाकला आणि ही उडी मारून त्याच्या पाटाडावर बसलं. आणि मग चला आता झ्या 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 करीत लाता हाणायचं. चला हिकडल्या काळाला हा, तिकडून हिकडच्या काळाला. बापाने विचार केला आता कुठपर्यंत हे चालायला होतंय कोणास ठाऊक. आणि मग घोडं व्हावं लागलं, घोडं. आणि 2-4 फेऱ्या मारल्यानंतर मग पोरगा काय झाला, शांत झाला. म्हणजे जिल्हा सांभाळणारा कलेक्टरचा अधिकार मंत्र्यापेक्षाही पॉवरफुल असतो महाराज. परंतु बाप निर्बळ साठी बाळा कलेक्टरला वाकावं लागलं. याला म्हणतात प्रेम. प्रेम. कलेक्टर जसा वागतो तसा जगाचा मालक भक्ती प्रेमाच्या सामर्थ्याने संतांच्या पुढं काय होतो, वागतो. संत म्हणतील तसा तो होतो. भक्ती प्रेमाच्या सामर्थ्याने जनाबाईने देवाला अंतकरणात साठवलं. धरिला पंढरीचा सूर, गळा बांधून या दूर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा महावैष्णव मारुतीरायनी भक्ती प्रेमाने रामप्रभूंना अंतकरणामध्ये साठवलं. सूरदास प्रभूने भक्ती प्रेमाने देवाला आत साठवलं. अनेक महात्म्याने साठविला हरी, जिहे हृदय मंदिरी, त्याची सरली यरझार, झाला सफल व्यापार. पुढे गेले काय काटा. तेव्हा
भक्ती प्रेमाने देव भक्त म्हणतील तसा होतो, होय भक्ती केला तैसा. आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. 2 मिनिटात तुम्हाला गोकुळात नेतो आणि समारोपाकडे जातो. भक्ताने म्हणल तसं देव कसा होतो आणि भक्ताची अपेक्षा कसा पूर्ण करतो. तुम्हाला जरा द्वापार युगामध्ये गोकुळ गावामध्ये नेतो. भगवान परमात्मा मथुरेत प्रकट झाले आणि गोकुळामध्ये गेले, नंदबाबाच्या घरी गेलेले. आणि बघ यशोदा मैया, नंद बाबांना आनंद झालेला आहे, गोकुळवासी लोकांना आनंद झालेला आहे. यशोदा मैया कृष्ण कन्हैयाची सेवा करतायत. एके दिवशीचा प्रसंग असा आहे. यशोदा मैया पहाटे 5 वाजता उठलेल्या आहेत, 4 वाजता उठलेल्या आहेत, 4 वाजता उठल्या. तर सगळ्यांनीच ब्रह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे बरं. माणसं सध्या रात्रभर मोबाईल बघत बसतात, दिवसा झोपी काढतात. खरं तर 9 वाजता झोपलं पाहिजे आणि 3 साडेतीन ला जाग होऊन देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे. उठा जागी वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. ब्रह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे, भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. यशोदा मैया 4 वाजता उठायच्या, 4 वाजता उठलेल्या आहेत. आणि उठल्यानंतर देवाचं नामचिंतन करत करत अंगण झाडू लागलेले आहेत. आणि मग खराट्याचा आवाज आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा उठले. इकडं तिकडं बघितलं, आई जवळ दिसत नाही. आणि मग आई जवळ नसली की मुलं रडायला लागतात.